आमचे नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, कार्यशील, धैर्यशील, सर्वार्थाने सामर्थ्यशील नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते माननीय श्री अजितदादा पवार, तसेच जुन्नर तालुक्याचे उत्तम नेतृत्व, कणखरवाना यशस्वी कर्तृत्व, युवा आमदार माननीय श्री अतुल शेठ बेनके यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री प्रशांत शेठ दाते, सदस्य संजय गांधी निराधार समिती जुन्नर तालुका, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पठार विभाग अध्यक्ष माननीय श्री बाबाजी शेठ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नळवणे, माननीय श्री रोहिदास शिंदे, माजी उपसरपंच शिंदेवाडी, माननीय श्री किशोर शेठ आहेर, माजी उपसरपंच आणि ॲडव्होकेट संतोष आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जुन्नर तालुका उपाध्यक्ष, माननीय श्री ज्ञानेश्वर संभेराव, चेअरमन बलराम दूध संस्था आणि माननीय श्री तानाजी शेठ गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते पेमदारा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पठार विभाग तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते माननीय नामदार अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माननीय अतुलदादा बेनके साहेब यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। जुन्नर तालुक्यासाठी माननीय अजितदादांनी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी जुन्नर तालुक्याला उपलब्ध करून दिला। त्याचा योग्य असा निधी वापरण्याचं काम माननीय अतुलदादांनी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये केलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामं या तालुक्यामध्ये झाली। आपल्याला माहीतच असेल, या तालुक्यात बिबट सफारी येण्यासाठी अजितदादांनी तसेच माननीय अतुलदादांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं। तसेच माननीय अतुलदादांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये यशवंतराव चव्हाण स्मारक व्हावं ही अतुलदादांची फार मोठी इच्छा आहे आणि त्यासाठी ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य चालू आहे। तसेच जुन्नर तालुक्यात शहरात भर घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण थोड्या दिवस मागील काळामध्ये माननीय अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी झालं। तसेच कोरोना काळामध्ये दादांच्या मार्फत तसेच अतुलदादांनी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना या ठिकाणी आधार मिळाला। तसेच या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते असतील, बाकीचे दवाखाने असतील, यासाठी अजितदादांनी असतील आणि अतुलदादांनी असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामे केली आणि पठार भागावर देखील अतुलदादांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामे केली। आमचं तीर्थक्षेत्र स्वामी देवस्थान संस्था असेल, यासाठी ब वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी माननीय अतुलदादा असतील, या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब असतील, यांनी या ठिकाणी या देवस्थानला ब दर्जा मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं। तसेच या पठार भागावर मोठ्या प्रमाणात पाणी नसल्यामुळे आमच्या पठार भागावर या ठिकाणी पाणी कुठंतरी साठलं पाहिजे, त्यासाठी माननीय अतुलदादांनी असतील, पांडुरंगजी पवार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन या ठिकाणी सगळे जे बंधारे होते त्यांचे दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतो की ह्या वर्षी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या पाणी या ठिकाणी जास्त पिण्यासाठी मिळालं, त्यासाठी शेतीसाठी मिळालं आणि कोणत्या प्रकारचं पाण्याची टंचाई या ठिकाणी या पठाराला लागली नाही, त्यामुळे आणि विभागाला लागली नाही। त्याच्यामुळे अतुलदादांचं या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी वेळोवेळी मला सहकार्य केलं। त्याचप्रमाणे आता लवकरच दादांनी एक शब्द आम्हाला या ठिकाणी आम्हाला सर्वांना दिलेला आहे की आणि पठार भागावर पाणी योजना लवकरात लवकर आपण या ठिकाणी आणणार आहोत। त्यासाठी ते सुद्धा खूप प्रयत्नशील आहेत, पण काहीशा तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते त्याचा पहिला अभ्यास करतात आणि त्यानंतर ते या ठिकाणी या विषयी आपल्याला ते एक दिवस सर्व पठार विभागाची संस्था आहे आमची, त्यांच्याशी बोलून ते या ठिकाणी लवकरात लवकर ती मीटिंग लावून त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी मदत करणार आहेत। मी माझ्या वतीने व
राष्ट्रवादी आणि पठार विभागाच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते माननीय नामदार अजितदादा पवार व या तालुक्याचे युवा आमदार अतुलदादा बेनके यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.